ओके. नेक्स्ट पॉईंट बघा. कोण आहे? मिस्टर प्रदीप आहे. मिस्टर प्रदीप. ओके. रेंट फ्रॉम हाऊस इन कोलकाता टॅक्सेबल टू ऑल, कारण कोलकाता इंडियन सिटी आहे आणि ते इंडियन सिटीमध्ये हाऊस असल्यामुळे ते इंडियन इन्कम आहे. इंडियन इन्कम टॅक्सेबल टू ऑल. ओके. नेक्स्ट आहे इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चर इन जपान. तर जपानमध्ये ॲग्रिकल्चर आहे त्यामुळे फॉरेन इन्कम आहे. टॅक्सेबल फक्त फर्स्ट पर्सनला येईल ₹30,000. ओके. बाकीच्या दोघांना नील येईल. ओके. नेक्स्ट आहे डिव्हिडंड फ्रॉम ओबामा इनकॉर्पोरेशन अमेरिकन कंपनी रिसिव्ड इन USA. कंपनी अमेरिकन आहे आणि रिसिव्ड सुद्धा अमेरिकेमध्ये झालेलं आहे त्यामुळे हे फॉरेन इन्कम आहे ₹45,000. ओके. ते फक्त फर्स्ट पर्सनला टॅक्सेबल असेल. ओके. नेक्स्ट रेंट ऑफ कमर्शियल प्रॉपर्टी इन UK. इंग्लंडमध्ये प्रॉपर्टी आहे त्यामुळे ते फॉरेन इन्कम असेल. क्रेडिटेड टू द बँक अकाउंट ऑफ USA. अमेरिकेमध्ये ते क्रेडिट केलेलं अमेरिकेमध्ये रिसिव्ड झालेलं आहे त्यामध्ये फॉरेन इन्कम आहे. इंडियाशी काही त्याचं कनेक्शन नाही आहे त्यामुळे फॉरेन इन्कम टॅक्सेबल फक्त फर्स्ट पर्सनसाठी येईल ₹60,000. ओके. नेक्स्ट इन्कम फ्रॉम बिझनेस इन दुबई. बिझनेस दुबईमध्ये आहे म्हणजे ते फॉरेन इन्कम आहे. कंट्रोल फ्रॉम मुंबई. मुंबईमधून कंट्रोल होतं आहे त्यामुळे आपल्या सेकंड पर्सनला सुद्धा टॅक्सेबल येईल. फर्स्टला सुद्धा टॅक्सेबल येईल 75,000. ओके. फर्स्ट अँड सेकंडला टॅक्सेबल येईल 75,000. नेक्स्ट बघा. इन्कम फ्रॉम बिझनेस इन दुबई कंट्रोल फ्रॉम मुंबई आपला झाला होता इथे. ओके. नेक्स्ट पास्ट अनटॅक्सेड इन्कम अर्न इन ब्राझील ब्रॉड टू इंडिया ड्युरिंग द प्रिव्हियस इयर 2021 असं आपल्याला मेन्शन केलेलं असेल. ओके. तर पास्ट अनटॅक्सेड प्रॉफिट ऑल SECला आपल्याला 0 मेन्शन करायला लागेल कारण ते नॉट टॅक्सेबल आहे. ते रॉयल्टीज फ्रॉम इंडियन कंपनीज रिसिव्ड इन UK. इंडियन कंपनीचे रॉयल्टीज आहे म्हणजे इंडियन इन्कम आहे त्यामुळे टॅक्सेबल टू ऑल असणारे 1,05,000. ओके. नेक्स्ट फायनल पॉईंट बघा. इंटरेस्ट क्रेडिटेड टू द बँक ऑफ इंडिया दिल्ली ब्रँच. इंडियन इन्कम 1,20,000. ओके. टोटल करायचे आपल्याला 4,50,000, 3,15,000 अँड 2,40,000. ओके. नेक्स्ट चल तुम्ही कुठलेही प्रॉब्लेम जरी सॉल्व केला तरी सुद्धा सेमच येणार आहे. आपण एक लास्ट प्रॉब्लेम घेऊया. 6-7 जे प्रॉब्लेम आहेत पुढचे 3 प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा आणि मला फायनल जे त्याचा आन्सर असेल ते मला नेक्स्ट लेक्चरला सांगा काय असेल ते. ओके. सॉल्व करण्याचा प्रयत्न काहीच नाही त्याच्यामध्ये सेम टाईपचे प्रॉब्लेम असणार आहे त्याच्यामध्ये काही नवीन नसणार आहे. ओके. आपण प्रॉब्लेम नंबर 5 आता सॉल्व करतोय. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑफ मिस्टर विजय. ओके. म्हणजे इथे ग्रॉस टोटल कॉम्प्युटेशन ऑफ ग्रॉस टोटल इन्कम ऑफ मिस्टर विजय. ओके. कॉम्प्युटेशन ऑफ ग्रॉस टोटल इन्कम ऑफ मिस्टर विजय. इन्कम फ्रॉम बिझनेस इन दुबई कंट्रोल फ्रॉम लंडन. बिझनेस दुबईमध्ये आहे लंडनमधून कंट्रोल होते म्हणजे इंडियाशी काही रिलेशन नाही आहे. फॉरेन इन्कम आहे टॅक्सेबल फॉर फर्स्ट पर्सन ओनली दॅट इज रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट ₹50,000 अँड फॉर अदर पर्सन इट विल बी नील. ओके. नेक्स्ट रेंट फ्रॉम हाऊस इन UK दॅट मीन्स हाऊस इन इंग्लंड रिसिव्ड इन स्पेन. ओके. स्पेनमध्ये हाऊस रिसिव्ड स्पेनमध्ये झालं म्हणजे इंडियाशी काही रिलेशन नाही आहे. फॉरेन इन्कम टॅक्सेबल फॉर ओनली 1 SEC दॅट इज 1 टाईप ऑफ SEC दॅट इज रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट 60,000 अँड अदर 2 इट विल बी 0. इन्कम अर्न इन न्यूझीलंड इन द पास्ट बट ब्रॉड टू इंडिया ड्युरिंग द करंट प्रिव्हियस इयर. बघा इथे हे जे आहे ना हा त्या टाईपचा ॲक्च्युली आहे की न्यूझीलंडमध्ये इन्कम पास्टमध्ये रिसिव्ड झालेलं होतं आणि ते ब्रॉड टू इंडिया म्हणजे ते पास्ट अनटॅक्सेड प्रॉफिट रिसिव्ड इन इंडिया ड्युरिंग द करंट प्रिव्हियस इयर त्या टाईपचं आहे हे. त्यामुळे ₹70,000 जे आहे ते तिन्ही ठिकाणी नील येणार आहेत. थोडंसं वेगळ्या टाईपमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे.
ओके, इन्कम अर्न इन न्यूझीलंड इन द पास्ट बट ब्रॉड टू इंडिया ड्युरिंग द करंट प्रिव्हियस इयर. ओके, म्हणजे कधी पास्टमध्ये रिसिव्ह झाले, त्यामुळे ते पास्ट अनटॅक्सेड प्रॉफिट रिसिव्ड इन इंडिया ड्युरिंग द करंट प्रिव्हियस इयर आहे, त्यामुळे ते तिन्ही टाईपच्या एस एस सीला नील मेन्शन होईल. ओके, नॉट टॅक्सेबल मेन्शन होईल. नेक्स्ट, डिव्हिडंड फ्रॉम जर्मन कंपनी रिसिव्ड इन लंडन, म्हणजे फॉरेन इन्कम आहे. जर्मन कंपनी म्हणजे आउटसाईड इंडिया आहे. रिसिव्ड इन लंडन ते सुद्धा आउटसाईड इंडिया आहे, त्यामुळे 80,000 रुपीज टॅक्सेबल फॉर ओनली वन फर्स्ट पर्सन, रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट, 80,000 रुपीज. नेक्स्ट, इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चर इन जपान रिसिव्ड इन इंडिया. आता रिसिव्ड इन इंडिया आहे, ॲग्रिकल्चर जपानमध्ये रिसिव्ड इन इंडिया आहे, म्हणजे ते इंडियन इन्कम झालं, 90,000 रुपीज. तिन्ही टाईपच्या एस एस सीला आपल्याला ते मेन्शन होईल, 90,000 रुपीज. ओके, नेक्स्ट, रॉयल्टी फ्रॉम रॉयल्टी फ्रॉम अ कंपनी इन इंडोनेशिया, म्हणजे आउटसाईड इंडिया. रिसिव्ड इन रशिया, आउटसाईड इंडिया, फॉरेन इन्कम आहे, म्हणजे फक्त फर्स्ट पर्सनला टॅक्सेबल येईल, 1,00,000 रुपीज. ओके, नेक्स्ट पॉइंट नंबर 7, इंटरेस्ट क्रेडिटेड टू HSBC बँक न्यूयॉर्क ब्रँच, म्हणजे फॉरेन इन्कम आहे. ओके, इंटरेस्ट न्यूयॉर्क ब्रँचला क्रेडिट झालेलं आहे, म्हणजे आउटसाईड इंडिया ते अर्न झालेलं आहे आणि रिसिव्ड सुद्धा आउटसाईड इंडिया झालेलं आहे. ओके, त्यामुळे फॉरेन इन्कम 1,10,000 टॅक्सेबल, फक्त फर्स्ट पर्सनला टॅक्सेबल येईल, 0, 0. आणि पॉईंट नंबर 8 लास्ट, इन्कम फ्रॉम प्रोफेशन इन भूतान रिसिव्ड इन भूतान. भूतान आउटसाईड इंडिया आहे, रिसिव्ड सुद्धा भूतानमध्ये झालं, आउटसाईड इंडिया, फॉरेन इन्कम आहे. पण एक ब्रॅकेटमध्ये एक इन्फॉर्मेशन मेन्शन केलेली आहे, प्रोफेशन वॉज सेटअप इन इंडिया. प्रोफेशन सेटअप इन इंडिया आहे, त्यामुळे फर्स्ट अँड सेकंड पर्सनला टॅक्सेबल येईल. ओके, इथे 2 पॉईंट मेन्शन केलेले आहेत, बिझनेस कंट्रोल फ्रॉम इंडिया और प्रोफेशन सेटअप इन इंडिया. तर प्रोफेशन सेटअप इन इंडिया, त्यामुळे सेकंड पर्सनला सुद्धा टॅक्सेबल असेल, म्हणजे फर्स्ट पर्सन टॅक्सेबल, सेकंड पर्सन टॅक्सेबल अँड थर्ड पर्सन नॉट टॅक्सेबल, 1,20,000. ओके, म्हणजे टोटल टॅक्सेबल इन्कम आपलं ग्रॉस टोटल इन्कम फाइंड होईल 6,10,000, 2,10,000 अँड 90,000. ओके, आता हे जे प्रॉब्लेम होते ना, याच्यामध्ये कदाचित असं पण देऊ शकतील, हे दिलेलं आहे आपल्याला, रेंट फ्रॉम हाऊस इन UK रिसिव्ड इन स्पेन, म्हणजे फॉरेन इन्कम आहे, 60,000 रुपीज. तुम्हाला ब्रॅकेटमध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतील 1/2 रिसिव्ड इन इंडिया. इथे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतील 1/2 रिसिव्ड इन इंडिया सेकंड पॉईंटसाठी. तर सेकंड पॉईंटचं तुमचा आन्सर चेंज होईल, 1/2 रिसिव्ड इन इंडिया आहे, तर तुम्ही सेकंड पॉईंट 2 पॉईंटमध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकता. आता मी हेच कॉपी पेस्ट करून घेतो, सेम प्रॉब्लेम आहे. तो जो सेकंड आहे ना, त्या सेकंडमध्ये 2 पार्ट होतील. ओके, सेकंडमध्ये 2 पार्ट होतील. 1/2 रिसिव्ड इन इंडिया आहे ना, तर 1/2 रिलेटेड आपण सेपरेट मेन्शन करणार आहात, आणि सेकंड म्हणजे 50% सेपरेट मेन्शन करणार, 50% सेपरेट मेन्शन करणार. ओके, तर 50% जे आहे ते तिघांना सुद्धा टॅक्सेबल होईल, म्हणजे 30,000 30,000 30,000 टॅक्सेबल तिघांना सुद्धा होईल. का? कारण की 1/2 रिसिव्ड इन इंडिया आहे, म्हणजे 50% इंडियामध्ये रिसिव्ड झाले, त्यामुळे ते इंडियन इन्कम होईल. आणि रिमेनिंग जे 30,000 रुपीज आहेत ते फॉरेन इन्कम होईल, आणि ते फक्त फर्स्ट पर्सनला टॅक्सेबल होईल. ओके, अशा सुद्धा पद्धतीने येईल. ओके, ती एक गोष्ट लक्षात ठेवा, तर ते सेपरेट मेन्शन करायचे. ओके, मग ते सेपरेट म्हणजे पॉईंट सेपरेट मेन्शन होईल. रेंट फ्रॉम हाऊस इन UK रिसिव्ड इन स्पेन असं मेन्शन केलं, तर रिसिव्ड इन स्पेनच्या ठिकाणी रिसिव्ड इन स्पेनच्या ठिकाणी इथे वरती मेन्शन येईल रिसिव्ड इन इंडिया, खाली मेन्शन येईल रिसिव्ड इन स्पेन. जिथे रिसिव्ड इन इंडिया मेन्शन केले ते टॅक्सेबल टू ऑल SEC असणार आहे, ऑल टाईप ऑफ SEC. आणि रिसिव्ड इन स्पेन असेल ते फॉरेन इन्कम होईल, ते आपल्याला टॅक्सेबल टू ओनली रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट येईल. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला ते कॅल्क्युलेशन आपल्याला करता येईल. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आला नाही ॲक्च्युली, पण मे बी तशा पद्धतीचे सुद्धा प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे 1/3 रिसिव्ड इन इंडिया किंवा अशा पद्धतीचा कधी पॉईंट मेन्शन केला असेल, तर 1/3 आपल्याला इंडियन इन्कम कन्सिडर करायला लागेल, 2/3 आपल्याला फॉरेन इन्कम कन्सिडर करायला लागेल. फॉरेन इन्कम असेल तर फक्त फर्स्ट SSCला म्हणजे रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंटला फक्त टॅक्सेबल होईल, नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंटला नॉट टॅक्सेबल येईल. आणि रिसिव्ड इन इंडिया मेन्शन केलेलं असेल म्हणजे ते काय इंडियन इन्कम आहे, ते टॅक्सेबल टू ऑल टाईप ऑफ SEC येईल. ओके, तर ते एक पॉईंट फक्त लक्षात ठेवा. ओके, मला वाटतं ह्याच्यामध्ये विशेष काय
विशेष काही सांगण्यासारखं नाही आहे, फक्त तेच पॉईंट पुढचे हे जे 6, 7, 8, 9 जे काही प्रॉब्लेम्स असतील ते पुढचे तुम्ही सॉल्व करा. मी प्रॉब्लेमची शीट ऑलरेडी मी प्रॉब्लेममध्ये अपलोड केलेली आहे. ओके, तर ती सॉल्व करा. काही क्वेरी येत असेल तर नेक्स्ट लेक्चरला विचारून घ्या. नेक्स्ट लेक्चरला आपण एक्झाम्प्ट इन्कम आपण चालू करणार आहोत. ओके, अंडर सेक्शन 10 मध्ये जे एक्झाम्प्ट इन्कम येतात ना ते आपण स्टार्ट करणार आहोत.